कोकणातील शिवसेना आणि भाजपमधील राजकीय सामना अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय। आता शिवसेना आमदार निलेश राणेंवर मालवणमध्ये गुन्हा दाखल झालाय। पैशाची बॅग पकडण्यासाठी घरात गेलेल्या निलेश राणेंवर बेकायदेशीर घरात घुसल्याची तक्रार दाखल करण्यात आली। भाजप नेते केनवडेकर यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी निलेश राणेंविरोधात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केलाय। निलेश राणे यांच्यासह इतर 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। चोरी करा, डाका टाका, पैसे उधळा, त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये। आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत, काही हरकत नाही। असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काय 3-4 दिवस आहेत मी काय यांना सोडणार नाही। आणि मला विनंती करायची पोलीस डिपार्टमेंटला, नोटीस आपण दिलेली आहे, FIR आपण केलेला आहे, आता मला अटकही केलं पाहिजे आपण। रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे। ते किती वेळा फोन करतायत, कोणाकोणाच्या नंबरवर फोन करतायत, त्यांचा PA किती लोकांना फोन करतोय, किती लोकांच्या टच मध्ये आहे, हे मलाही सगळं माहिती आहे। पण त्यांना जर वाटत असेल मी हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या प्रेशरला मी बळी पडेल, अजून त्यांनी मला ओळखलेलं नाही। ही फक्त सुरुवात आहे। तुम्ही जर थांबवलं नाही अजून हे बरंच टोकाला जाणार आहे। दरम्यान निलेश राणेंवर गुन्हा कोणी दाखल केला याची कल्पना नसल्याचं म्हणत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या संदर्भात बोलणंच टाळलंय। गुन्हा कोणी दाखल केलाय आपल्याला माहिती आहे की नाही मला माहित नाही, परंतु मी आलोय निवडणुकीच्या प्रचारासाठी। तर निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला, मात्र ज्यांच्याकडून पैसे पकडले त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक यांनी दिली। खरं तर या संदर्भात आता आपल्याला गुन्हा नोंद झाला आपल्या मार्फत या ठिकाणी मला समजलंय, परंतु काल पैसे पकडले त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि या संदर्भात सुद्धा कशामुळे गुन्हा नोंद झाला याची सुद्धा मी माहिती घेतो। दरम्यान निलेश राणेंचा बळीचा बकरा म्हणून वापर केला जातोय। दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाणांचं नाव घेत नाही, का घेत नाही असा सवाल निलेश राणेंचे बंधू आणि भाजपचे आमदार नितेश राणेंनी केला। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये, का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांना का पुढे अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? त्यांना का एकटं पाडलं जातंय? का नाही सपोर्टिंग? आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं रवी चव्हाण साहेबांचं नाव, घ्यावं ना, तोडवतात कशाला एक प्रश्न। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा कट रचला जातोय असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलंय। नारायण राणेंचं महत्त्व संपवण्यासाठी कट टाकला जातोय। खोट्या प्रतिष्ठेसाठी कार्यकर्त्यांना आपापसात झुंजवणं चुकीचं आहे असं केसरकर म्हणतात। तर यावर नितेश राणेंना विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे, त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही। राणे साहेबांचा शब्द होता, आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्ही राज्याच्या स्तरावर एकत्र काम करतो, तर आम्ही इथं सुद्धा एकत्र काम केलं पाहिजे। 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे, त्याची सुरुवात कोणी केली 2014ला? कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला 2014ला खासदार ते असताना लोकसभेला? आणि तेच म्हणतायत म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।